मी 2-3 दिवस झालं नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहे। शेतकऱ्यांच्या बांधावरती जात आहे। मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यामध्ये आज लातूर जिल्ह्यामध्ये फिरत असताना मला दिसलं की नदी काठला मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। संपूर्ण पिकं पाण्याखाली गेलेली आहेत, जमिनी खचून गेलेल्या आहेत आणि सोयाबीनला आता कोंब आलेले आहेत। अशी परिस्थिती एकंदरीत सोयाबीन पिकाची आणि इतरही पिकांची अवस्था तीच झालेली आहे। शेतकऱ्यांची मागणी आहे की आम्हाला चांगली भरपाई सरकारनं द्यावी। निश्चितच या राज्याचं सर्व मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री शेतकऱ्याच्या बांधावरती गेलेले आहेत। या राज्याला एक संवेदनशील मुख्यमंत्री देवाभाऊच्या रूपाने खऱ्या अर्थाने मिळालेला आहे आणि मला निश्चित खात्री आहे की सरकार चांगली मदत करेल, केंद्र सरकार चांगली मदत करेल आणि आम्ही शेतकऱ्यांना चांगली मदत मिळावी याच्यासाठी सरकारकडे निश्चितपणाने पाठपुरावा करू। शेवटी असं आहे की अशा संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या जवळ जाणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्या भावना जाणून घेणं। काही ठिकाणी शेतकरी भावना तीव्र व्यक्त करतात, पण त्यांच्या भावनेला कुठेतरी वाट मोकळी करून दिली पाहिजे। कारण शेवटी शेतकरी कुणाजवळ भावना व्यक्त करतो? जे ऐकून घेतात, जे त्यांच्याजवळ जातात, त्यांच्याजवळ भावना व्यक्त करतो। आणि म्हणून चालत असताना काही रस्त्यामध्ये 4-2 काटे आले तर ते बाजूला सारायचे असतात आणि पुढे प्रवास चालायचा असतो। आणि मी एक चळवळीतला आणि शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे की सुखदुःखातल्या शेतकऱ्याच्या जवळ जाणं। विरोधक त्याचं राजकारण करत आहेत, एक दिवसाचं अधिवेशन घ्या म्हणत आहेत। अरे अधिवेशनाचा खर्च जो येणार आहे ते तोच आपण अडचणीत सापडलेलं सरकार शेतकऱ्याला मदत म्हणून देऊया। कशासाठी अधिवेशन पाहिजे? आणि विरोधक ज्या पद्धतीनं टीका करत आहेत ही वेळ टीका करण्याची नाही आहे। कोकणामध्ये चक्रीवादळ आलं त्यावेळी तुम्ही काय दिलं? 2021ला अतिवृष्टी झाली त्यावेळी काय तुम्ही दिलं? आणि देवाभाऊचा जर इतिहास काढला तर सांगली कोल्हापूरला महापूर आला त्यावेळी खंबीरपणानं तिथल्या शेतकऱ्याच्या पाठीशी देवाभाऊ नावाचा देव खऱ्या अर्थानं उभा राहिला। यावेळी सुद्धा देवाभाऊ नावाचा देव महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहील। चांगली मदत मिळावी याच्यासाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करू। भाऊ, जमिनी खरडून गेल्यात, अक्षरशः शेतामध्ये माती देखील राहिली नाही, अशासाठी काही स्पेशल पॅकेज किंवा त्याची मागणी करणार आहेत? निश्चितपणानं जनावरं मेलेले आहेत त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल, घरांची पडझड झालेली आहे त्यांना नुकसान भरपाई मिळेल, शेतातून जमीन वाहून गेलेली आहे त्या शेतकऱ्यांना भरपाई मिळेल। हे मुख्यमंत्र्यांनी अगोदरच सांगितलेलं आहे की आम्ही चांगल्या पद्धतीनं भरपाई चारही बाजूनं जेवढी म्हणून मदत देता येईल तेवढी मदत केली जाईल आणि ती करावी ही मी अपेक्षा सरकारकडे व्यक्त